नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर, सुमन हायस्कूल नंबर 5 इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील प्रकरण 11 भारत जलसंसाधन या प्रकरणाचा भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण अभ्यासूया भारत जलसंसाधन। या प्रकरणातील पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया, जो आहे जलसंकट। पाणी हे निसर्गाकडून मिळालेली अमूल्य भेट आहे। वाढत जाणाऱ्या लोकसंख्येसाठी धान्याची वाढणारी मागणी, नगदी पिके घेणे, वाढत जाणारे शहरीकरण आणि लोकांचे बदलत जाणारे जीवन धोरण यामुळे पाण्याची सतत कमतरता भासत आहे। आता पश्चिम राजस्थानच्या कोरड्या क्षेत्रात तसेच दक्षिणेच्या द्वीपकल्पीय पहाडी प्रदेशाच्या आंतरिक भागात जलसंकटाची गंभीर समस्या आहे। शेकडो गाव तसेच काही नगरांमध्ये पण पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे। त्यामुळे जलजन्य रोग अनेक पद्धतीने पसरत आहेत। आपण चित्रांच्या माध्यमाने सुद्धा समजून घेऊ शकतो। पहिल्या चित्रात असं म्हटलं आहे की जे नगदी पिकं आहेत, उदाहरणार्थ भात, ताग आणि ऊस या पिकांमध्ये भरपूर पाणी सिंचनासाठी वापरले जात असते। तसेच दुसऱ्या चित्रामध्ये आपण घरगुती वापरासाठी तसेच बागबगीच्यांसाठी, वाहनं धुण्यासाठी, साफसफाईसाठी, शौचालयांमध्ये आणि वॉश बेसिनमध्ये भरपूर पाण्याचा उपयोग करताना लोक आज दिसत आहेत। त्याच्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला जलसंकटाची परिस्थिती दिसून येते आहे। पश्चिम राजस्थानच्या काही शुष्क क्षेत्रांमध्ये आणि द्वीपकल्पीय उच्च प्रदेशाच्या आंतरिक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होताना आज आपल्याला दिसते आहे। शुद्ध पेयजलाची उपलब्धता ही जीवनाची मूलभूत गरज आहे। आज आपण भारतात 8% शहरामध्ये पेयजलाची तीव्र कमी आहे हे बघत आहोत। तर देशाच्या जवळजवळ 50% गावांमध्ये आजही शुद्ध पेयजल उपलब्ध करण्याचे काम अपूर्ण आहे। पहिल्या आणि दुसऱ्या चित्रामध्ये शहरांची आणि खेडेगावातून किंवा ग्रामीण भागातून असणारी परिस्थिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे की ज्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी देखील पूर्ण करण्याचे कार्य अपूर्ण राहिलेले आहे। भारतात जलसिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ झालेली असली तरीसुद्धा 2/3 कृषी क्षेत्र अजूनसुद्धा पर्जन्यावर आधारित आहे। वर्तमान काळात विहीर व ट्यूबवेल यांच्या वाढत्या वापरामुळे भूमिगत जलाचा स्तर खाली गेला आहे। पाण्याची कमी होणारी गुणवत्ता आणि वाढत जाणारी कमी यासारख्या गंभीर समस्यांचा सामना आज करावा लागतो आहे। कृषीशिवाय घरगुती आणि औद्योगिक एकमातील दूषित पाणी जलप्रदूषणाचा मुख्य स्रोत बनत चाललेला आहे। मोठ्या प्रमाणावर घरामध्ये वापरण्यात येणारे पाणी, धुणी भांडी केल्यानंतर अशुद्ध जल जे असतं ते गटारीद्वारा सरळ वाहत्या पाण्यापर्यंत जातं। तसेच औद्योगिक एकमांमध्ये म्हणजे फॅक्टरीमध्ये वापर करण्यात आलेल्या पाण्याला सरळ दूषित स्वरूपातच वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले जाते। अशा प्रवृत्तीतून जलप्रदूषणाच्या प्रवृत्ती होताना दिसत असतात। आता आपण जलसंसाधनाचे जतन आणि व्यवस्थापन कसे करावे याविषयी चर्चा करूया। आपण सर्वांना माहिती आहे की उपलब्ध जल मर्यादित आहे। त्याचे वितरण असमान असून प्रदूषित जलाची समस्या तीव्र बनत आहे। त्यासाठी विवेकपूर्ण उपयोग आणि पाण्याच्या जतनाचे उपाय हाती घेणे आवश्यक आहे। जलसंसाधनाचे जतन हे जलसंरक्षण म्हणून ओळखले जाते। चित्रामध्ये जलसंरक्षणाच्या साठीची काही परिस्थिती दर्शवलेली आहे। जल संरक्षणासाठी काही सामान्य उपाय करण्याची आवश्यकता आहे। जलसंग्रहासाठी जलाशयांची निर्मिती करणे, जे आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतो की जलाशयांच्या निर्मितीतून आपल्याला जलसंरक्षण करता येईल आणि पाण्याचा वापर देखील करता येईल। एक नदी
दुसऱ्या नदीसोबत जोडणे आणि भूमिगत जलसपाटीवर आणण्याचा समावेश होऊ शकतो. तिसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी एका नदीला दुसऱ्या नदीसोबत जोडण्याचा एक फोटो चित्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे, जेणेकरून अंतर्गत भागातील जलसपाटी वर आपण आणू शकतो. मित्रांनो, खरोखर आपल्याला असं म्हणता येईल की जल ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करूया. जलप्लावित क्षेत्र विकास. जलप्लावित क्षेत्र विकास म्हणजे एक लहान प्राकृतिक एकक क्षेत्रामध्ये समन्वित विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे. नदी खोरे म्हणजे एक असे क्षेत्र असते की ज्यात नदी आणि त्यांच्या उपनद्यांद्वारे पाणी वाहून एक स्राव क्षेत्र बनविते. जलप्लावित क्षेत्र शेवटी एक नदी व तिच्या उपनद्यांचा विस्तारच असतो. जलप्लावित क्षेत्र विकास हा संपूर्ण विकासाचा दृष्टिकोन आहे. यामध्ये जमीन आणि बाष्पसंरक्षण, जलसंचयन, वृक्षारोपण, हॉर्टिकल्चर ज्याच्यामध्ये बाग आणि बगीचे यांचा समावेश होतो, कुरणांचा विकास अशा कार्यक्रमांचा समावेश होतो. यात स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक मानला जातो. चित्रांच्या मदतीने आपण बघू शकतो की जलप्लावित क्षेत्र विकास कशा पद्धतीने शक्य आहे. जलसंचयन प्रवृत्ती दुसऱ्या चित्रात, त्याच्यानंतर वृक्षारोपणातून आपल्याला जलप्लावित क्षेत्रांचा विकास करता येऊ शकतो. हॉर्टिकल्चर दिलेला आहे. गौचर विकास म्हणजेच कुरणांचा विकास अशा या कार्यक्रमांमधून आपल्याला हे सर्व शक्य होईल, पण त्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक मानण्यात येतो. आता आपण पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे वृष्टी जल संचयन. ही दुसरी पद्धत मानली जाते जलव्यवस्थापनासाठीची. वृष्टी जल संचयन म्हणजे वृष्टीच्या जलाला साठवून एकत्र करण्याची एक विशेष पद्धती होय. या माध्यमातून फक्त जलसंचयन होत नाही, तर भूगर्भ जलस्तर पण उंचावतो. म्हणजे अंतर्गत भागातील जलाच्या पातळीला आपण वर आणण्यासाठी मदत करू शकतो. असे केल्याने घरगुती व शेतीच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. चित्रांच्या माध्यमातून वृष्टीजल संचयनाचे काही माध्यमं किंवा काही प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिल्या चित्रात वृष्टी जलसंचयनासाठी एक सिम्बॉलिक चित्र आहे. दुसऱ्या चित्रात वृष्टी जलसंचयन करून आपण भूमिगत जलस्तर उंचवू शकतो. धाब्यावर किंवा गच्चीवर पडणारे पाणी पाईपच्या माध्यमातून व्यवस्था करून जमिनीच्या आत सोडण्याची एक रीत त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. तसेच अंतर्गत भागात एक टाकी बनवून धाब्यावरचे पाणी किंवा गच्चीवरचे पाणी त्या टाकीमध्ये साठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. असे जर आपण केले तर भूमिगत जल वर पण येऊ शकते किंवा टाकीमध्ये साठवलेल्या पाण्याचा आपण वर्षभर उपयोग देखील घेऊ शकतो. दुसऱ्या चित्रामध्ये एक विहीर खोदण्यात आलेली आहे आणि आपल्या घराच्या गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला एकत्र करून त्या विहिरीमध्ये सोडण्यात येत आहे. असे केल्याने अंतर्गत जलाचा साठा वाढवायला मदत होते. तिसऱ्या चित्रामध्ये चौथ्या चित्रामध्ये असं म्हटलं आहे की विहीर, त्याच्यानंतर खेत तलावडियो म्हणजे शेताच्या आजूबाजूला बांधाच्या बाजूने चाऱ्या खोदणे, तसेच काही वाहत्या पाण्याच्या ठिकाणी बांध घालण्याच्या काही प्रवृत्ती असतात. या प्रवृत्तींमधून देखील आपल्याला वृष्टी जलाचं संचयन करणे शक्य होऊ शकते. आता आपण बघूया वृष्टी जल संचयनाचे मुख्य उद्देश. पहिला उद्देश आहे जलाला एकत्र करण्याची क्षमता वाढविणे, तसेच भूगर्भ जलस्तरामध्ये वाढ करणे. पहिल्या चित्रात दर्शवलं आहे की मैदानावरून वाहून जाणारे पाणी अंतर्गत भागामध्ये कसे जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्यातून अंतर्गत जलातील किंवा भूगर्भ जलाची स्तरामध्ये वाढ करणे शक्य बनू शकते.
जलप्रदूषण कमी करणे. दुसऱ्या चित्रामध्ये जलातून वाहत्या जलामध्ये कित्येक घटक मिसळले जातात आणि त्यातून जलप्रदूषण होताना दिसत असते. हे जलप्रदूषण आपल्याला वृष्टीजल संचयनातून कमी करता येऊ शकते. तसेच तिसऱ्या चित्रामध्ये भूमिगत जलाची गुणवत्ता सुधारण्याचा देखील त्या ठिकाणी एक उद्देश दर्शवलेला आहे, ज्यामध्ये दर्शवलं आहे की धाब्यावर पडणारं पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीत झिरपलेले पाणी जे असते ते शुद्धीकरण झालेले असते. चौथ्या चित्रात या ठिकाणी असं म्हटलं आहे की रस्ते आणि स्थळे किंवा मार्गांना पाणी साचण्यापासून आपल्याला वृष्टीजल संचयनाच्या कार्यक्रमातून वाचवता येऊ शकते. सपाटीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा कमी करणे, म्हणजेच की जमिनीवरून सरळ जे पाणी वाहून जाते ते सुद्धा आपल्याला जमिनीच्या आत मुरवता येऊ शकते किंवा एकत्रित करता येऊ शकते. उन्हाळ्यात याच पाण्याचा दीर्घ कोरड्या काळामध्ये पाण्याची घरगुती गरज पूर्ण करण्यासाठी उपयोग आपण करू शकतो. पाण्याच्या वाढत जाणाऱ्या मागणीला पूर्ण करणे हे पण याच्यातून उद्देश साकार होण्यासारखे आहे. शेवटच्या चित्रात या ठिकाणी उन्हाळ्याच्या काळामध्ये घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज आपण पूर्ण करू शकतो. मोठ्या शहरात बहुमाळी इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचा संग्रह होईल त्यासाठी भूगर्भ टाकी अथवा पर्जन्याचे पाणी जमिनीत उतरेल अशी व्यवस्था करणे. बहुमाळ इमारत म्हणजे काय की अनेक मजली इमारती असतात की ज्यांच्या गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला एकत्रित करण्यासाठी काही व्यवस्था करण्यात आलेल्या असतात आणि त्यांचं पाणी इमारतीच्या खाली अंडरग्राऊंड टँकमध्ये किंवा आतील टाकीमध्ये भूगर्भ टाकीमध्ये एकत्रित करण्याची पद्धत स्वीकारण्यात आलेली असते. जर हे शक्य नसेल तर ते पाणी सरळ जमिनीमध्ये उतरवण्यासाठी पण व्यवस्था करता येते. जलव्यवस्थापनासाठी खालील मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. त्याच्यात पहिला मुद्दा आहे बागबगीचे, वाहने, शौचालये तसेच वॉश बेसिनमध्ये पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे. पहिल्या चित्रात या ठिकाणी दर्शवलेलं आहे की आपण ज्या पद्धतीने अमाप पाण्याचा उपयोग करतो तो आपण टाळला पाहिजे आणि काटकसर तसेच विवेकपूर्ण म्हणजे बुद्धीला पटेल तेवढाच पाण्याचा उपयोग केला पाहिजे. दुसरी प्रवृत्ती आहे लोकजागृती निर्माण करून जलसंरक्षण व कुशल व्यवस्थापनासंबंधीच्या प्रवृत्तीत लोकांची भागीदारी वाढविणे. लोकजागृती निर्माण करणे म्हणजे काय तर विविध प्रकारच्या प्रवृत्ती आपण करू शकतो की ज्यातून लोकांच्या मनामध्ये पाण्याच्या विवेकपूर्ण उपयोगाची कल्पना आपण रुजवू शकतो आणि त्यातून लोकांची भागीदारी जर आपण वाढवली तर जलव्यवस्थापन चांगल्या रीतीने होणे शक्य होऊ शकते. उपयोगात घेतलेल्या पाण्याचा शक्य असेल तर पुन्हा उपयोग होईल असा प्रयत्न करणे. दुसऱ्या चित्रामध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे की कारखान्यामध्ये वापरण्यात येणारे पाणी जरी अशुद्ध बनत असले किंवा दूषित होत असले तरी त्याला सोडून न देता किंवा फेकून न देता त्याच पाण्याला शुद्धीकरण करून पुन्हा उपयोगात घेतलं पाहिजे, म्हणजे पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही. पुढचा एक मुद्दा आहे जलाशयांना जलप्रदूषणापासून वाचविणे. बरेचसे चित्र आपण पहिल्या चित्रात बघू शकतो की ज्यामध्ये जलाशयांना प्रदूषण करणारे काही घटक दिलेले आहेत. त्या घटकांना जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर जलप्रदूषण आपण कमी करू शकतो. जलस्रावाच्या सर्व एकक उदाहरणार्थ विहीर, ट्यूबवेल, शेततलाव इत्यादींचा उपयोग वाढविणे. दुसऱ्या चित्रामध्ये तेच आपल्याला म्हटलेलं आहे की विहीर आहे, ट्यूबवेल आहे तसेच तलाव असतील यांचा उपयोग आपण जर जलसिंचनासाठी वाढवला तर त्यातून पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं शक्य होऊ शकतं. जर आपण भूमिगत पाण्याचा उपयोग करत असू म्हणजेच विहीर किंवा ट्यूबवेलमार्फत पाण्याची उपसा करून जलसिंचन करत असाल तर त्यावर देखरेख किंवा नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुढच्या मुद्द्यामध्ये असं म्हटलं आहे की जलसंचयन स्थळांची दुर्दशा अडविणे तसेच
जलप्रदूषणाला अडवण्यासाठी पाण्याच्या पाईपांचे तात्कालिक सफाईकाम हाती घेणे, जेणेकरून पाण्याचे प्रदूषणही होणार नाही आणि पाण्याची नासधूसही होणार नाही. अशा प्रकारे पाण्याचा काटकसरपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे, कारण मित्रांनो, जल हेच जीवन आहे. आता आपण प्रकरणाचा सविस्तर अभ्यास बघितला, ज्यामध्ये सर्वच मुद्दे तुमच्या चांगल्या रीतीने लक्षात आले असतील. मित्रांनो, प्रकरणाच्या अंती किंवा शेवटी तुमच्यासाठी एक स्वाध्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्या स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरं आपण एका वहीमध्ये लिहायचे आहेत. आपण पहिल्या प्रश्नावर चर्चा करूया. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी विचारला जातो. तर 4 मार्काला ज्या प्रकारच्या माहितीची आवश्यकता असेल अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये मुद्देसूद उत्तरे लिहिण्यासाठी सांगण्यात आलं आहे. हा प्रश्न 3 मार्काचा असू शकतो. 3 मार्कासाठी आवश्यक माहिती त्यासाठी लिहायची आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये थोडक्यात उत्तरे मागितलेली आहेत. तर 2 मार्कासाठी जेवढी माहिती आवश्यक असेल अशा प्रकारे उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि चौथ्या प्रश्नात तर मग फक्त विकल्प निवडून खरा विकल्प निवडून उत्तरं लिहायची आहेत. एका विकल्पाला निवडून प्रश्नाच्या पुढे उत्तर म्हणून आपण दर्शवायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला स्वाध्याय देण्यात आलेला आहे. तो स्वाध्याय अचूकपणे आपल्या नोंदवहीमध्ये, समाजविद्या विषयाच्या नोंदवहीमध्ये करायचा असेल. धन्यवाद मित्रांनो.